नमस्कार अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अंडरस्टँड केलेलं की घर घेताना काय गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तर त्याच पद्धतीने जेव्हा आपण म्हणतो की माझं घर उत्तर दिशेचं आहे किंवा माझा दरवाजा पश्चिमेचा आहे, तर नक्की आपण दिशा बघताना कशा पाहायच्या हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. बरेच लोक म्हणतात की मी घरातून सूर्य दिसतो किंवा घराच्या बाहेर सूर्य उगवतो म्हणजे ती पूर्व आहे का. तर अशा पद्धतीने नक्की दिशा पाहायच्याच नसतात. तर दिशा कशा पाहायच्या म्हणजे हा एक खूप बेसिक आणि इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, कारण त्याच्यावरच पूर्ण वास्तुशास्त्र निर्धारित आहे. म्हणजे जर तुम्हाला दिशाच कळल्या नाही की कुठच्या दिशेला काय आहे, तर तुम्ही डायग्नोज करू नाही शकणार की एक्झॅक्टली माझं किचन कुठच्या दिशेला आहे किंवा दरवाजा कुठच्या दिशेचा आहे. आणि इम्पॉर्टंट असतं त्याचबरोबर टॉयलेट्स कुठच्या दिशेचे आहेत. तर हे जाणून घेण्यासाठी पहिल्या दिशा कशा चेक करायचं ते जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. मग त्यासाठी आज आपण पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे एक्झॅक्टली तुमचा घरामध्ये तुम्ही दिशा कशा पाहायच्या. तर दिशा पाहण्याचं सर्वात महत्त्वाची पहिली स्टेप म्हणजे घरातलं ब्रह्मस्थान फाइंड आउट करणं. ब्रह्मस्थान हे आपल्या घरातील खूप महत्त्वाची जागा असते जिथून पूर्ण घरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा सगळ्या जे आपल्या वास्तूमध्ये 45 देवता आहेत त्या देवतांना तिथून ऊर्जा भेटते. म्हणजे सर्वप्रथम आपल्या ब्रह्मस्थानावर कुठचाच वास्तुदोष नसला पाहिजे. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट अँड मेजर गोष्ट आहे ती लोक मिस आउट करतात. बरेच लोक दरवाजा पाहतात, टॉयलेट पाहतात आणि किचन पाहतात, बट पीपल मिस आउट ऑन द ब्रह्मस्थान. तर ब्रह्मस्थान आपल्याला चेक करायचं आहे की तिथे कुठचा वास्तुदोष नसला पाहिजे, पिलर नसले पाहिजे, वॉल नसली पाहिजे, टॉयलेट तर डेफिनेटली नाहीच पाहिजे, किचन पण नाही पाहिजे. तर ब्रह्मस्थान हे नेहमी ओपन असलं पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला ब्रह्मस्थान काढायचं. तर ब्रह्मस्थान कसं काढायचं, जेव्हा आपण कुठच्याही वास्तूचं ब्रह्मस्थान काढतो तेव्हा आपल्याला आपलं पूर्ण घर कन्सिडर करायचं आहे. तर म्हणजे नुसतं आपण लिव्हिंग रूम नाही घेणार किंवा नुसतं बेडरूम नाही घेणार, नुसतं किचन नाही, तर पूर्ण वास्तू म्हणजे पूर्ण घर त्याच्यामधला जो मध्यस्थान आहे ब्रह्मस्थान, मग तो पाहण्यासाठी म्हणजे तो कुठं कसा काढायचा त्यासाठी तुम्ही हवे तर टाईल्स मोजू शकता की आडव्या आणि उभ्या किती टाईल्स आहे आणि त्याचा जो मध्यबिंदू निघतो त्या मध्यबिंदूवर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि तिथे उभं राहून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कंपास यूज करू शकता. आता जेव्हा तुम्ही कंपास यूज करता तेव्हा सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे कंपासमध्ये थोडं प्लस मायनस डिग्रीज दिसतात, परफेक्ट डिग्री आपल्याला नाही भेटत. आयफोन असेल तर ती तफावत फार कमी होते. आयफोनमध्ये थोडंफार परफेक्ट आपल्याला म्हणजे 4-5 डिग्रीचाच फरक असतो. बट जर तुम्ही दुसऱ्या मोबाईलचा कंपास यूज करत असाल तर त्याच्यामध्ये मेजर डिफरन्स आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे, मग तुमच्याकडे जर आयफोन असेल तर वन ऑफ द बेस्ट थिंग, तर तुम्ही तुमच्या घराच्या ब्रह्मस्थानावर उभं राहायचं आहे आणि तुम्हाला कंपास ओपन करायचं आहे आणि तिकडनं पाहायचं आहे की तुमचा दरवाजा कुठच्या दिशेला येतोय. मात्र जर तुम्ही ब्रह्मस्थानावर उभे आहात आणि तुमचा दरवाजा जर तुमच्या उजव्या हाताला येतोय तर नक्कीच ती दिशा कुठची आहे त्या पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, मग अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या किचन कुठच्या दिशेला आहे, कुठच्या दिशेला आपलं टॉयलेट्स आहेत हे आपण जाणून घेऊ शकतो. पण ह्या दिशा फक्त आणि फक्त ब्रह्मस्थानावर उभं राहूनच आपण जाणू शकतो. म्हणून आपल्याला आपल्या घराचा ब्रह्मस्थान पहिला पाहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा दरवाजा आणि किचन आणि वॉशरूम ह्या 3च गोष्टी आहेत ज्या फार महत्त्वाच्या लाईफमध्ये रोल प्ले करतात. घराचा दरवाजा हे घराचं मुख असतं, म्हणून तिथून येणारी ऊर्जा कशी असली पाहिजे त्यासाठी घेताना आपण घराचा दरवाजा हा पॉझिटिव्ह दिशेला पॉझिटिव्ह झोनमध्येच येईल ह्याची काळजी घ्यायची. तर बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतात पॉझिटिव्ह झोन कुठची आणि नेगेटिव्ह. पण जर टू गिव्ह यू अ ब्रीफ इन्फॉर्मेशन तर आपल्याला साऊथ वेस्ट पासनं म्हणजे नैऋत्य दिशेपासनं आपल्याला नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशेपर्यंत आपल्याला कुठचेच घराचे दरवाजे नसतील तर ते चांगले आहे. त्यामध्ये फक्त एकच पद चांगलं येतं ते म्हणजे पुष्पदंत देवताचं जे प्रॉपर वेस्ट झोनचं असतं. पण जर ते तुम्हाला माहिती नसेल एक्झॅक्टली काय तर डेफिनेटली यू शुड कन्सल्ट गुड वास्तू कन्सल्टंट. आणि जर ते सुद्धा माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल की नक्की माझ्या वास्तूचा दरवाजा कुठे आहे तर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण यूज करा. तुमच्या ब्रह्मस्थानावर जाऊन कंपास ओपन करून चेक करा की नक्की कुठच्या दिशेला तुमचा दरवाजा आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट झोन कळतो. म्हणजे 8 कोपरेही जे महत्त्वाचे असतात तेही त्याच्यामध्ये कळतात. नुसतं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नाही तर नैऋत्य वायव्य आग्नेय ह्या दिशा सुद्धा आपल्याला एक्झॅक्टली कळतात की कुठच्या दिशेला आपल्या काय मेजर लेआउट आहे आपल्या वास्तूचं. ठीक आहे, तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, पण ह्या पूर्ण प्रक्रियेला नक्की फॉलो करा आणि तुमच्या घरामध्ये पहा कुठच्या दिशेला
काय आहे ते, आणि त्यानंतर बघा तुमच्या लाईफमध्ये त्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट भेटत आहेत का. आणि ह्याच्या पुढे आपण अजून इंटरेस्टिंग सिरीज घेऊन येणार आहोत, ज्याच्यामध्ये कुठच्या दिशेला जर टॉयलेट असेल तर नक्की तुम्हाला काय रिझल्ट येतात, किंवा कुठच्या दिशेचा दरवाजा काय रिझल्ट देतो, ह्यावर आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवणार आहोत. तर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू सो मच.